रिच डॅड पुअर डॅड अर्थसाक्षरता कशासाठी? रॉबर्ट कियोसाकी सांगतात, माझा जिवलग मित्र माईक यानं 1990मध्ये त्याच्या डॅडच्या साम्राज्याची सूत्र आपल्या हाती घेतली. आज तो त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं आपला व्यवसाय पुढे नेतो आहे. आम्ही वर्षातून 1-2दा गोल्फ खेळण्यासाठी भेटतो. श्रीमंत वडिलांचं साम्राज्य अगदी योग्य हाती दिलंय. त्याच्या डॅडनं आम्हाला ज्या प्रकारे तयार केलं तसंच तो त्याच्या मुलाला तयार करतो आहे. मी वयाच्या 47व्या वर्षी म्हणजे 1994मध्ये निवृत्ती घेतली. माझी पत्नी किम तेव्हा 37 वर्षांची होती. निवृत्तीचा अर्थ काम न करणं असा होत नाही. आधी न समजणाऱ्या अघटित गोष्टींचा आडसर नसल तर आपण काम करत असो वा नसो, चलनवाढीच्या दराच्या पुढे राहणारी आपली संपत्ती आपोआप वाढत राहतं, अशी आमची निवृत्तीविषयीची व्याख्या आहे. मला वाटतं याचाच अर्थ स्वातंत्र्य. आपली मालमत्ता इतकी विशाल हवी की ती आपोआपच वाढावी. हे झाड वाढवण्यासारखंच आहे. अनेक वर्ष तुम्ही त्याला पाणी घालत राहता आणि एके दिवशी त्याला तुमची गरज भासत नाही. त्याची मुळं खूप खोलवर गेलेली असतात. नंतर ते झाडच तुम्हाला सावली देतं. माईकनं त्याचं साम्राज्य चालवण्याचा आणि मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा जेव्हा मी लोकांशी बोलत असतो तेव्हा मला काही प्रश्न हमखास विचारले जातात. ते म्हणजे त्यांनी काय करावं किंवा आम्ही सुरुवात कशी करावी, त्याविषयींचं एखादं पुस्तक आहे का, किंवा आमच्या मुलांना कसं तयार करू, किंवा यशाचं रहस्य काय, किंवा मी लक्षावधी डॉलर्स कसे कमवू, हे प्रश्न ऐकले की मला चिंता वाटते ती याची की आजकाल अनेकांनी त्यांच्या सर्वात मोठ्या संपत्तीला, शिक्षणाला केंद्रस्थानी आणण्याऐवजी पैशाला आणलं. माणसं अधिक लवचिक असतील, त्यांची मनं मोकळी असतील, त्यांची शिकण्याची तयारी असेल तर ते अधिक श्रीमंत होत जातील. या उलट पैसाच आपले सारे प्रश्न सोडवेल असा विचार ते करत असतील तर त्यांचा पुढील काळ कठीणच असेल. आपली बुद्धी आणि हुशारीच प्रश्न सोडवते आणि पैशांची निर्मिती करते. आर्थिक साक्षरता नसेल तर असलेला पैसा तेवढ्याच वेगानं संपून जातो. आपल्याला आयुष्यभरात किती पैसा मिळाला यापेक्षा आपण तो किती साठवला आणि किती वाढवला याला जास्त महत्त्व असतं. हेच अनेकांना माहीत नसतं. आपण गरिबांनी मोठमोठ्या लॉटरी जिंकल्याच्या बातम्या वाचतो. काय होतं त्यानंतर? त्यांना लक्षावधी डॉलर्स मिळतात. ते झटक्यात श्रीमंत होतात आणि त्याच वेगानं पुन्हा पहिल्या ठिकाणी येऊन पोहोचतात. व्यावसायिक ॲथलीटच्या कथाही आपल्या कानावर येतात. वयाच्या 23-24व्या वर्षी ते लक्षावधी डॉलर्स कमावतात आणि 34व्या वर्षी बेघर असतात, एखाद्या पुलाखाली झोपत असतात. हे लिहित असतानाच आजचं वर्तमानपत्र माझ्यासमोर आलं. त्यात एका तरुण बास्केटबॉल खेळाडूची कथा आहे. वर्षभरापूर्वीच तो लखपती होता आणि आज तो गाड्या धुण्याच्या केंद्रावर गाडी धुण्याचीच नोकरी करतोय. मित्र, वकील, अकाउंटंटनं आपल्याला लुटलं असं त्याचं म्हणणं. तो फक्त 29 वर्षाचा आहे. त्या गाड्या धुण्याच्या केंद्रावरून त्याला काढून टाकण्यात आलं आहे. याचं कारण त्यानं बोटातील अंगठी काढण्यास नकार दिला. ती अंगठी त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मिळाली होती. आपल्याकडे आता फक्त 30 शिल्लक राहिली आहे आणि तीच काढली तर आपण कोलमडून पडू असं त्याचं म्हणणं. नोकरीवरून काढून टाकल्याबद्दल तो भेदभावाबद्दल न्यायालयात दावा करणार आहे. या सगळ्या गडबडीमुळेच त्याची बातमी वर्तमानपत्रांपर्यंत पोहोचली आणि त्यांच्याकडून वाचकांपर्यंत. 1997 सालात एका फटक्यात लक्षाधीश झालेल्या कितीतरी जणांना मी ओळखतो आणि 1920 सालचं वादळ घोंगाव घालल्याचंही मी जाणतो. लोक श्रीमंत होत असल्याचा मला आनंद होत असला तरी मी त्यांना पुन्हा 30 सूचना करत होतो आणि करतो. तुम्ही किती मिळवता यापेक्षा तुम्ही किती सांभाळून ठेवता आणि किती पिढ्यांपर्यंत हे महत्त्वाचं असतं. तर मला अनेक जण विचारतात की मी कुठून सुरुवात करू किंवा मी लवकरात लवकर श्रीमंत होऊ कसा. मी त्यांना उत्तरही देतो, पण माझ्या उत्तरामुळे ते निराश होतात. मी त्यांना एवढंच सांगतो की माझ्या श्रीमंत वडिलांनी मला सांगितलं होतं, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही अर्थसाक्षर असायलाच हवं. आम्ही ज्या वेळी भेटायचो त्यावेळी ते हीच गोष्ट परत सांगायचे. माझे उच्च शिक्षित वडील वाचनावर जोर देत असत तर श्रीमंत वडील अर्थसाक्षरतेवर. एक लक्षात घ्या, तुम्ही जर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारणार असाल तर तुम्हाला पाया खोलवर खणावाच लागेल, त्यात भक्कम फाउंडेशन ओतावंच लागेल. जर तुम्ही एखाद्या उपनगरात घर बांधणार असाल तर साधारण 6 इंचाची कॉन्क्रीट स्लॅब पुरेशी होईल. ही खूप सरळ आणि साधी गोष्ट आहे. बहुसंख्य लोक या सरळ आणि साध्या गोष्टीचा अजिबात विचार करत नाहीत. ते 6 इंचाच्या स्लॅबवर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारण्याचा विचार करतात आणि तसा प्रयत्नही करतात. साऱ्या प्रश्नांचं मूळ आपल्या शिक्षण पद्धतीत आहे. आपली शिक्षण व्यवस्था ही शेतीयुगातली आहे. ही शिक्षण पद्धती पायाशिवाय घर या कल्पनेवर विश्वास ठेवते. धुळीनं भरलेल्या जमिनी देखील अजून लोकप्रिय आहेत. त्यामुळं काय होतं की शिकून पदवीधर होऊन बाहेर पडणारी मुलं आर्थिक बाबतीत निरक्षर असतात. काही काळानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण कर्जात खोलवर बुडालेलो असतो.
त्यामुळं झोप उडते. मुळातच संकुचित विचारसरणी असल्यामुळं या प्रश्नाचं एकच उत्तर त्यांच्यासमोर असतं, ते म्हणजे श्रीमंत होणं. मग ते 6 इंची स्लॅबवर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारण्याच्या कामाला लागतात. भराभर मजले चढवत जातात आणि एक दिवस हा पत्त्याचा डोलारा कोसळतो. मग पुन्हा एकदा निद्रानाश सुरू होतो. मी आणि माईक मोठे झालो तेव्हा आम्हाला बंगला आणि एम्पायर स्टेट हे दोन्ही पर्याय दिसू लागले. कारण आमचा पाया खूप खोलवर घेतलेला होता. त्यामध्ये फाउंडेशनही भक्कम होतं. अकाउंटिंग हा जगातील सर्वात नीरस विषय आहे. तो अतिशय गोंधळ उडवणाराही असू शकेल, पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल आणि ही श्रीमंती दीर्घकाळासाठी हवी असेल तर हाच विषय अतिशय महत्त्वाचा होतो. मुद्दा एवढाच आहे की हा नीरस आणि गोंधळ उडवणारा विषय तुम्ही कसा शिकता आणि मुलांना कशा पद्धतीने शिकवता याचं उत्तर एकच: विषय सोपा करून शिकवा आणि चित्रांची मदत घ्या. श्रीमंत डॅडनं माझा आणि माईकचा आर्थिक पाया अतिशय भक्कम केला. त्यावेळी आम्ही लहान असल्यामुळं त्यांनी शिकवण्याची अगदी सोपी पद्धत शोधून काढली. कित्येक वर्षे ते चित्र किंवा शब्दांच्या सहाय्यानं आम्हाला या गोष्टी समजावून देत. पहिली काही वर्ष त्यांनी आम्हाला पैशांची परिभाषा, पैशांची आवक जावक या गोष्टी साध्या चित्रांतून समजावून सांगितल्या. नंतर काही वर्षांनी त्यांनी त्यात आकडे भरायला सुरुवात केली. तुम्हाला मालमत्ता व कर्ज यातला फरक कळणं आवश्यक आहे आणि मालमत्ता खरेदी करायची आहे हे समजलं पाहिजे. श्रीमंत व्हायचं असेल तर हे माहीत असायलाच हवं. हाच आहे नियम क्रमांक 1. तो कदाचित तुम्हाला खूप सोपा आणि हास्यास्पदही वाटेल, पण तो किती गंभीर आणि महत्त्वाचा आहे याची बहुसंख्यांना कल्पनाच नसते. ते आर्थिक स्तरावर झगडत असतात कारण त्यांना मालमत्ता आणि कर्ज यातील फरकच माहीत नसतो. श्रीमंत लोक मालमत्ता मिळवतात आणि गरीब आणि मध्यमवर्गीय कर्ज मिळवतात आणि तीच आपली मालमत्ता असल्याचं समजतात. श्रीमंत डॅडनं जेव्हा आम्हाला हेच समजावून सांगितलं तेव्हा आम्हाला वाटलं की ते गंमत करत आहेत. त्यावेळी आम्ही आणि श्रीमंत होण्याचं गुपित सांगण्याची वाट पाहत होतो. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं होतं. ते इतकं सोपं होतं की पचनी पडणं अवघड गेलं. आम्ही त्यावर बराच वेळ विचार केला. मालमत्ता म्हणजे काय? माईकने विचारलं. त्याचा विचार आत्ताच करू नका, डॅड म्हणाले. आधी मी सांगितलेली गोष्ट मनात खोलवर झिरपू द्या. तुम्ही जर तो साधेपणा पूर्णपणे समजावून घेतलात तर तुमचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखावह होईल. ही कल्पना अगदी साधी असल्यामुळेच चटकन लक्षात येत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मालमत्ता म्हणजे काय हे आम्हाला समजायला हवं? ते समजलं आणि आम्ही मालमत्ता जमवली की आम्ही श्रीमंत होऊ? मी विचारलं. होय, इतकं सोपं आहे ते, त्यांनी उत्तर दिलं. हे जर इतकं सोपं आहे तर प्रत्येकजण श्रीमंत का होत नाही? मी विचारलं. श्रीमंत डॅड हसले. म्हणाले, कारण लोकांना मालमत्ता आणि कर्ज यातला फरकच समजत नाही. मग मी त्यांना विचारलं की मोठी माणसं इतकी मूर्ख कशी असू शकतील? हे जर इतकं सोपं आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे तर प्रत्येकालाच ते शोधून काढावं असं का वाटत नाही? आमच्या या श्रीमंत वडिलांनी मालमत्ता आणि कर्ज यातला फरक समजावून सांगायला फक्त काही मिनिट लागली. तीच गोष्ट मी मोठा झाल्यावर इतर मोठ्या लोकांना समजावून सांगताना मला अडचण येऊ लागली. मोठी माणसं हुशार असतात, पण बहुतेक वेळा या कल्पनेतील सुबोधता त्यांच्या नजरेतून सुटते. त्यांना वेगळ्या पद्धतीनं शिक्षण मिळालेलं असतं. त्यांना बँकर्स, अकाउंटंट, रिअल एस्टेट एजंट, अर्थसल्लागार यांच्याकडून त्यांना माहिती आणि सल्ला मिळत असतो. या सगळ्यांनी सांगितलेलं विसरून जा. पाटीकोरी करा आणि मी जे सांगतो ते ऐका. हे सांगणंच अवघड असतं. या बुद्धिमान मोठ्या माणसांना असं वाटतं अशा सोप्या गोष्टींकडे लक्ष देण्यातच काही अर्थ नसतो. ते कायम सांगायचे की अकाउंटिंगमध्ये फक्त संख्याच नाही तर ती संख्या काय सांगते हेही महत्त्वाचं असतं. शब्दांचंही तसंच असतं. शब्द हे काही फक्त शब्द नसतात तर ते कथा सांगत असतात. बहुसंख्य लोक भरपूर वाचतात, फक्त जे वाचलं त्याचं त्यांना फारसं आकलन होत नाही. यालाच आकलन क्षमता म्हणतात, जी आपल्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. हे महत्त्वाचं. माझंच उदाहरण सांगतो. मी एक VCR घेतला. त्याच्यासोबत एक माहिती पुस्तकही होतं. त्यात VCR कसा प्रोग्राम करायचा हे समजावून सांगितलं होतं. मला दर शुक्रवारी TV वर लागणारा माझा आवडता कार्यक्रम रेकॉर्ड करायचा होता. त्यासाठी मी ती पुस्तिका वाचायला घेतली होती. पण ती वाचता वाचता मला वेळ लागायची पाळी आली. माझ्या दृष्टीनं VCR प्रोग्राम करण्यासारखी गुंतागुंतीची गोष्ट असूच शकत नाही. मी ते शब्द वाचू शकत होतो, फक्त त्याचा अर्थ मला लागत नव्हता. शब्द ओळखले म्हणून मला अ श्रेणी आणि आकलनाबाबत ढ श्रेणी. आर्थिक गोष्टींबाबत बहुसंख्य लोकांच्या बाबतीत हेच घडतं. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आकडे वाचता यायलाच हवेत. त्याचं आकलनही व्हायला हवं. हे मी श्रीमंत डॅडकडून हजारो वेळा ऐकलं होतं. श्रीमंत लोक मालमत्ता संपादन करतात तर गरीब आणि मध्यमवर्गीय कर्ज. हेही तितक्याच वेळा ऐकलं होतं. मालमत्ता आणि कर्ज यातील फरक न कळणं हे आर्थिक अडचणीचं प्राथमिक कारण आहे. मालमत्ता माझ्या खिशात पैसे आणते,
देणी माझ्या खिशातले पैसे काढून घेतात. एवढंच तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर मालमत्ता खरेदी करण्यात आयुष्य वेचा. तुम्हाला गरीब आणि मध्यमवर्गीयच राहायचं असेल तर देणी विकत घेत राहा. जगभरातल्या आर्थिक अडचणींचं कारण या दोन्हींतील फरक न समजण्यातच आहे. आर्थिक धडपडीचा पाया आहे शब्द आणि संख्या या बाबतीतची निरक्षरता. ही निरक्षरता हे देखील आर्थिक अडचणींमागचं एक कारण असतं. काहीतरी चुकीची समजूत असते. श्रीमंत हे श्रीमंत असतात कारण त्यांना या क्षेत्रातली माहिती आर्थिक झगड्यात सापडलेल्यांपेक्षा जास्त असते. ते त्या अर्थानं साक्षर असतात. म्हणूनच जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमची संपत्ती राखायची असेल तर अर्थसाक्षरता महत्त्वाचीच असते. ही साक्षरता शब्दांची हवी तशी आकड्यांचीही हवी. मी अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या कथेंपासून सुरुवात केली कारण मला विचारांतील दोष सोदाहरण स्पष्ट करायचे आहेत. पैसा सगळे प्रश्न सोडवेल हा विचार म्हणजेच सर्वात मोठा दोष आहे. त्यामुळेच मला जेव्हा झटपट श्रीमंत कसं व्हायचं ते सांगा असं कोणी म्हणतं तेव्हा मीच थोडा दबतो. माझ्यावर खूप कर्ज आहे म्हणूनच मला अधिकाधिक पैसे कमवायचे आहेत हेही मी अनेकदा ऐकतो. किंवा मी सुरुवात कशी करू हेही ऐकतो. पण असा जास्तीचा पैसा सगळे प्रश्न सोडवतो असंही नाही. कदाचित तो अडचण जास्त वाढवतो. पैसा पुष्कळदा दोष निर्माण करतो. जे आपल्याला माहीत नाही त्यावरच मोठा प्रकाशझोत टाकतो. त्यामुळे जेव्हा एखाद्याला लॉटरी, पगारवाढ किंवा वारसा हक्कामुळे अचानक मोठा धनलाभ होतो तेव्हा लवकरच ते मूळच्या आर्थिक गोंधळात पोहोचतात किंवा कदाचित अधिकच खोलात जातात. हा पैसा तुमच्या डोक्यातील कॅश फ्लोलाच महत्त्व देतो. मिळणारे पैसे खर्च करण्यालाच जर महत्त्व असेल तर पैशात झालेली वाढ खर्चातही वाढच करते. म्हणूनच कदाचित मूर्ख आणि त्याचा पैसा म्हणजे एक मोठी पार्टी ही म्हण अस्तित्वात आली असावी. मी बऱ्याचदा असं म्हणतो की आपण शाळेत शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य मिळवण्यासाठी जातो. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपली व्यावसायिक कौशल्य वापरून पैसा कसा मिळवावा हे आपण शिकत असतो. 1960मध्ये मी माध्यमिक शाळेत होतो. त्यावेळी एखादा विद्यार्थी अभ्यासात चमकला की लोक म्हणत हा मुलगा डॉक्टर होणार. तुला डॉक्टर व्हायचं आहे का असं त्याला कुणी विचारत नसतं. डॉक्टर होणं म्हणजे खूप पैसा कमवणं असंच गणित त्यांच्या डोक्यात असायचं. आज डॉक्टर्सही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विमा कंपन्या त्यांच्या व्यवसायाचा ताबा घेत आहेत. आरोग्य योजनाही आपल्या ताब्यात ठेवत आहेत. यामध्ये सरकार मध्यस्थी करत आहे. अधिकारांचा दुरुपयोग होत आहे. अशी स्थिती तर माझ्या वैऱ्यावरही येऊ नये. आज मुलांना बास्केटबॉल स्टार व्हायचं आहे. गोल्फर, टायगर वूड्स सारख्या गोल्फर, सिनेस्टार, रॉकस्टार, सौंदर्य तारका किंवा व्यापारी व्हायचं आहे. कारण तिथंच पैसा, कीर्ती आणि सन्मान आहे. म्हणूनच तर आज मुलांना शाळेत पाठवणं कठीण झालं आहे. आज व्यावसायिक यश हे पूर्वीसारखं शैक्षणिक यशाशी साधलेलं नाही. आज शिकून बाहेर पडणारा विद्यार्थी अर्थसाक्षर नसतो. लक्षावधी लोक व्यवसायात पडतात, तो यशस्वीही करतात, तरी देखील त्यांचा आर्थिक झगडा सुरूच असतो. ते खूप कष्ट करतात पण पुढे जाऊ शकत नाही. पैसे मिळाल्यावर ते सांभाळायचे कसे, ते खर्च करायचे कसे, मुळात हाती आलेल्या पैशांचं काय करायचं हे त्यांना कधी शिकवलं जात नाही. पैसे मिळवल्यावर त्याचं काय करायचं, तुमच्याकडून पैसा मिळवणाऱ्यांना दूर कसं करायचं, तुम्ही किती काळ पैसा सांभाळून ठेवू शकता आणि मुख्य म्हणजे तुमचा पैसा तुमच्यासाठी कसा काम करतो हे शिकणं, यालाच आर्थिक ग्रहणशक्ती किंवा कल असं म्हणतात. बहुसंख्य लोकांना तर आपल्या आर्थिक अडचणींचं मूळ कारणच सापडत नाही कारण त्यांना कॅश फ्लो कळत नसतो. एखादी व्यक्ती उच्च शिक्षित, व्यावसायिक पातळीवर यशस्वी असूनही आर्थिकदृष्ट्या निरक्षर असू शकते. ही माणसं गरजेपेक्षा जास्त कष्ट करतात कारण ते फक्त कष्ट करायलाच शिकलेले असतात. पैसा त्यांच्यासाठी कसा काम करेल याची माहितीच त्यांना नसते. आर्थिक स्थितीचा नमुना आता ठरूनच गेला आहे. नुकतंच लग्न झालेलं आनंदी आणि उच्च शिक्षित जोडपं भाड्याच्या छोट्या घरात राहायला येतं. ते दोघंच असल्यामुळं त्यांच्याकडे पैसे साठू लागतात आणि ही गोष्ट त्यांना चटकन समजते. आता त्यांना जाणवतं की त्यांचं हे भाड्याचं घर छोटंसंच आहे. मग ते स्वतःच्या आणि मोठ्या घराचं स्वप्न पाहू लागतात. आता ते त्या घरासाठी पैसे साठवतात. त्यांच्या उत्पन्नाचे 2 स्रोत असतात आणि त्यांना त्यावेळी मुलं नसतात. त्यामुळे पैसा भराभर साठू लागतो. पण जसं त्यांचं उत्पन्न वाढू लागतं तसं त्यांचा खर्चही वाढू लागतात. बहुसंख्य लोकांना सर्वात मोठा खर्च असतो सरकारचे कर. त्यातल्या बऱ्याच जणांना वाटतं की आयकर सगळ्यात जास्त असतो, पण ते तसं नाही. भारतात PF किंवा भविष्य निर्वाह निधी सर्वात जास्त असतो. आपण आपल्या उदाहरणातल्या तरुण जोडप्याच्या सहाय्यानं हे सिद्ध करून दाखवू शकतो. उत्पन्न वाढू लागल्यानंतर ते आपल्या स्वप्नातलं घर घेण्याचं निश्चित करतात. नवीन घरात आल्यानंतर त्यांना मालमत्ता कर नावाचा नवा कर द्यावा लागतो. नंतर ते नव्या घराला
शोभेशी नवी कार, नवं फर्निचर आणि इतर गोष्टी विकत घेत राहतात. अचानक एक दिवस त्यांना जाग येते. त्यांना समजतं की त्यांच्या कर्जाचा राखाना गृहकर्ज आणि क्रेडिट कार्डचं देणं यांनी गच्च भरला आहे. आता ते रॅट रेसच्या सापळ्यात अडकलेले असतात. पुढे बाळ जन्माला येतं, मग ते अजून कष्ट करू लागतात आणि अधिक पैसा, अधिक कर, हे चक्र सुरूच राहतं. यालाच ब्रॅकेट क्रीप असंही म्हणतात. एक दिवस त्यांच्याकडे टपालातून एक क्रेडिट कार्ड येतं, त्याचाही ते वापर करतात. मग एक दिवस त्याची मर्यादा संपते. त्यानंतर कर्ज देणारी कंपनी येते. ती सांगते की त्यांची सर्वात मोठी मालमत्ता म्हणजे घर आहे. त्या घराची किंमत आता चांगलीच वाढली आहे. ही कंपनी आता तुम्हाला वाढीव किमतीवर आधारलेलं लोन देऊ करते आहे, कारण त्यांची पत खूप चांगली आहे. मग ते या जोडप्याला त्यांच्या दृष्टीनं सर्वोत्तम सल्ला देतात. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचं साठलेलं देणं आमच्याकडे वर्ग करा. आम्ही ते गृहकर्जाखाली दाखवू. त्यामुळे तुम्हाला 2 फायदे मिळतील. एकतर गृहकर्जाचा व्याजदर क्रेडिट कार्डच्या चक्रवाढ व्याजापेक्षा खूप कमी आहे, आणि दुसरी म्हणजे गृहकर्जाच्या व्याजावर तुम्हाला आयकरातून सूट मिळते. या दाम्पत्याला ही गोष्ट पटते. त्यांच्या दृष्टीनं शहाणपणाचा निर्णय असतो. तेही ऑफर स्वीकारतातही आणि क्रेडिट कार्डचं कर्ज संपून टाकून सुटकेचा श्वास सोडतात. आता पूर्वीपेक्षा त्यांचा मासिक हप्ता खूप कमी झालेला असतो, कारण व्याजदर कमी असतो. फक्त आता ते 20 वर्षांसाठी देणेकरी होतात. ही चालाक गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटते. मग कधीतरी त्यांचे शेजारी त्यांना खरेदीसाठी सोबत चालण्यास सांगतात, कारण जवळच्या मॉलमध्ये मेमोरियल डे सेल लागलेला असतो. पैसे वाचवण्याची ती उत्तम संधी असते. हे दोघं त्यांच्यासोबत जातात, पण जाताना स्वतःलाच बजावतात, आपल्याला काहीही घ्यायचं नाही, फक्त विंडो शॉपिंग करायची. असं कितीही बजावलं तरी निघता निघता तेच क्रेडिट कार्ड खिशात जातच. राहू दे, गरज भासली तर हाताशी राहील, ही त्यामागची भूमिका आणि चक्र सुरूच राहतं. अशी अनेक तरुण जोडपे मला नेहमी भेटतात. माझ्या व्याख्यानांना येतात, माझं सारं बोलणं ऐकून घेतात आणि व्याख्यान संपल्यावर पहिला प्रश्न विचारतात, आम्हाला अधिक पैसे कसे मिळवायचे ते सांगा. त्यांना वाढत्या खर्चामुळे किंवा खर्च करण्याच्या सवयीमुळे अधिक पैसे कमवायचे असतात. आपल्या हातात पैसा असताना त्याच्या खर्चाची निवड हा मुख्य मुद्दा आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या या आर्थिक स्थितीचं कारण पुन्हा एक आर्थिक निरक्षरतेकडे, मालमत्ता आणि कर्ज यातल्या माहीत नसलेल्या फरकांकडेच जातं. अधिक पैसा हा क्वचितच कोणाचा तरी प्रश्न सोडवतो. बाकी प्रश्न सोडवण्यासाठी बुद्धिमत्ताच कामी येते. अशी एक म्हण आहे, जी माणसं कर्जात बुडालेली आहेत त्यांच्यासाठी माझा मित्र हीच म्हण नेहमी वापरतो. तुम्ही भगदाड खोदला आहे हे तुमच्या लक्षात आलं की त्या क्षणीच थांबा, असं श्रीमंत डॅड नेहमी सांगत. ते म्हणायचे, जापानी लोक तलवार, रत्न आणि आरसा या 3 गोष्टींना मानतात. तलवार हे शक्तीचं प्रतीक. अमेरिकेनं शस्त्रांवर अब्जावधी डॉलर्स खर्च केलेत, म्हणूनच ती बलवान आहे. रत्न हे पैशांच्या शक्तीचं प्रतीक. ज्याच्या हातात सोनं तोच कायदा करतो. या वाक्यप्रचारात नक्कीच तथ्य आहे. आरसा हे स्वतःबद्दलच्या ज्ञानाचं प्रतीक. जपानी आख्यायिकेनुसार स्वतःबद्दलचं ज्ञान हा सर्वात मोलाचा ठेवा आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय हे त्यांच्यावर पैशांच्या शक्तीला त्यांच्यावर नियंत्रण ठेवू देतात. झोपेतून उठणं, खूप कष्ट करणं, आपण जे करतो आहोत त्याला काही अर्थ आहे का, असा प्रश्नही स्वतःला न विचारणं, एवढंच करतात. पैशांबाबतची अजिबात माहिती नसल्यामुळे लाखो लोक स्वतःवर पैशांच्या शक्तीला ताबा मिळवू देतात. जी गोष्ट त्यांना स्वतःसाठी वापरता आली असती ती गोष्ट आता स्वतःसाठी त्यांचा वापर करत असते, त्यांच्या विरोधात त्यांच्या सहाय्यानं काम करत असते. त्यांनी जर आरशाची शक्ती वापरली तर ते स्वतःलाच पहिला प्रश्न विचारतील, या साऱ्याला काही अर्थ आहे का? आपल्या मनामध्ये अलौकिक शक्ती आहे, तिच्यावर आपल्या आतल्या आवाजावर विश्वास न ठेवता माणसं जमावासोबत वाहत जातात. सारेजण जे करतात तेही करत असतात. प्रश्न विचारण्याऐवजी ते जुळवून घेतात. त्यांना जे काही सांगितलं त्याचीच पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करत राहतात. विविधता किंवा तुमचं घर ही तुमची मालमत्ता आहे यांसारख्या संकल्पना मोठं कर्ज करांचा बोजा कमी करतं. सुरक्षित नोकरी शोधावी, चुका करू नयेत, जोखीम घेऊ नये, अशा मतांच्या गलबल्यात वाहून जातात. आपल्याकडे सभेत बोलण्याची भीती ही मरणाच्या भीतीपेक्षा मोठी आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते आपण वाळीत टाकले जाऊ, आपला लौकिक रसातळाला जाईल, आपल्यावर टीका होईल, आपली टर उडवली जाईल, आपल्याला जातीबाहेर फेकलं जाईल. या आणि अशा इतर भीतींमुळेच 4 चौघात बोलण्याची भीती निर्माण होते. हीच भीती स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यामध्ये अडथळे निर्माण करत आहेत. म्हणूनच तर जपानी लोक आरशाच्या शक्तीला जास्त महत्त्व देत. आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा सत्य दिसतं.
इतर वेळी फक्त काल्पनिक भीतीपोटीच सुरक्षित खेळण्याचा सल्ला दिला जातो. मग तो आर्थिक बाबीत असो, खेळाच्या बाबीत असो, नातेसंबंधाच्या बाबीत असो किंवा करिअरच्या बाबीत असो, सामान्यपणे स्वीकारलेली मतं आणि लोकप्रिय गोष्टींविषयी आपलं प्रामाणिक मत अशा वाळीत टाकण्याच्या भीतीमुळेच व्यक्त केलं जात नाही. त्यामुळेच तुमचं घर हीच तुमची मोठी मालमत्ता आहे. कर्ज मिळवा आणि कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडा. खूप कष्ट करा, ही बढती आहे. एखाद्या दिवशी मी कंपनीचा उपाध्यक्ष होईल. पैसे वाचवा, माझा पगार वाढेल, तेव्हा मी मोठं घर घेईल. म्युच्युअल फंड सुरक्षित असतात, अशी मतं चटकन स्वीकारली जातात. एक लक्षात घ्या की बरेचसे प्रश्न जमावासोबत जाण्यामुळेच निर्माण होत असतात. कधीकधी आपणही आरशात डोकावण्याची गरज असते. तिथं डोकावलं की आंतरिक शहाणपणा दिसतो. फक्त त्यावर भीती स्वार होऊ न देण्याची काळजी घ्यावी लागते. मी आणि माईक 16 वर्षांचे झालो तेव्हा आम्हाला कनिष्ठ महाविद्यालयात खूपच अडचणी येऊ लागल्या. आम्ही काही वाईट मुलं नव्हतो, पण आम्ही जमावापासून लांब राहू लागलो. आम्ही शाळा सुटल्यावर आणि दर शनिवार आणि रविवारी माईकच्या डॅडसाठी काम करत असू. हातातलं काम संपलं की आम्ही दोघं डॅडच्या टेबलाशीच बसायचो. तिथंच त्यांच्या बँकर, वकील, अकाउंटंट, ब्रोकर, गुंतवणूकदार, कर्मचारी यांच्यासोबतच्या बैठका चालायच्या. आम्ही त्या साऱ्या मन लावून ऐकायचो. वयाच्या 13व्या वर्षी शाळा सोडलेला हा माणूस या साऱ्या उच्च शिक्षित लोकांशी बोलायचा, त्यांना सल्ले द्यायचा, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायचा. ही सारी माणसं त्यांचं म्हणणं ऐकत असत. त्यांनी एखाद्या गोष्टीला मान्यता दिली नाही तर त्यांच्या पोटात गोळा यायचा. ही व्यक्ती अशी होती जी कधीच जमावासोबत गेली नाही. ते स्वतः विचार करायचे, प्रत्येक जण असंच करतो म्हणून आपणही तसंच करायचं आहे, या शब्दांचा ते तिरस्कार करत असत. शक्य नाही हे शब्दही त्यांनी फार दूर फेकून दिलेले होते. त्यांच्याकडून एखादं काम करून घेण्याची ही गुरुकिल्लीच होती. त्यांना फक्त म्हणायचं, आम्हाला नाही वाटत तुम्हाला हे जमेल. माईक आणि मी त्यांच्याजवळ बसून जेवढं शिकलो त्याच्या 1% शाळा कॉलेजात शिकलो नाही. माईकच्या डॅडनं उच्च शिक्षण घेतलेलं नव्हतं, पण ते अर्थसाक्षर होते, म्हणूनच यशस्वी झाले. बुद्धिमान माणसं हे त्यांच्यापेक्षा बुद्धिमान लोकांना कामावर ठेवतात, असं ते नेहमी सांगायचे. त्यांच्यापाशी तासनतास बसून फक्त त्यांचा आणि त्यांच्या अवतीभोवती असलेल्या बुद्धिमान लोकांचं बोलणं ऐकण्याचा आम्हा दोघांचा फायदाच होत होता. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळत होतं. त्यामुळेच एक प्रश्न निर्माण होत होता. मी आणि माईक शिक्षक शिकवत असलेल्या गोष्टी तशाच्या तशा स्वीकारू शकत नव्हतो. ते आम्हाला सांगायचे की तुम्ही जर उत्तम गुण मिळवले नाही तर तुम्हाला या जगात चांगल्या पद्धतीनं राहता येणार नाही. ते तसं बोलले की आमच्या भुवया उंच व्हायच्या. आम्हाला त्यांची घडी न मोडण्यास, कार्यपद्धतीत बदल न करण्यास आणि सारेच्या सारे नियम पाळण्यास सांगितलं जायचं. हीच कार्यपद्धती उत्पादनशीलता आणि सर्जनशीलता नष्ट करते, हेही आमच्या लक्षात येत होतं. श्रीमंत वडील नेहमी सांगायचे की शाळा या चांगले कर्मचारी निर्माण करण्यासाठी आहेत, उद्योजक निर्माण करण्यासाठी नाहीत. त्यांच्या या सांगण्यामागचा अर्थ आता आमच्या ध्यानी येऊ लागला होता. आम्ही जे काही शिकलो त्याचा व्यवहारात उपयोग कसा करायचा किंवा पैसा आमच्यासाठी कसा काम करेल हे आम्ही बाहेर शिकलो. ते शाळेत का शिकवलं जात नाही याचा प्रश्न आम्हा दोघांनाही पडायचा. मग आम्ही हेच प्रश्न शिक्षकांना विचारायचो. त्यावर सांगायचे की पैसा तेवढा महत्त्वाचा नाही. आम्ही जर उत्तम शिक्षण घेतलं, तिथं श्रेष्ठ ठरलो तर पैसा आपोआप चालत येईल. आम्हाला पैशाचं सामर्थ्य जाणवत गेलं, त्याचं आकलन होत गेलं. तसं आमच्यात आणि शिक्षक व वर्गमित्रात अंतर पडत गेलं. माझ्या उच्च शिक्षित वडिलांनी मला इतकेच गुण मिळायला हवेत असा कधीच दबाव आणला नाही. मला त्याबद्दल नेहमीच आश्चर्य वाटायचं. आता आमच्यात पैशांवरून चर्चा झाडायला सुरुवात झाली होती. त्यावेळीही माझा या बाबतीतला पाया आईवडील दोघांपेक्षाही नक्कीच भक्कम होता. मी त्याविषयीची पुस्तकं वाचत होतो. टॅक्स, अकाउंटंट, कॉर्पोरेट वकील, बँकर्स, रिअल इस्टेट ब्रोकर्स यांच्या चर्चा कान देऊन ऐकत होतो आणि माझे डॅड शिक्षकांशीच बोलत असत. एके दिवशी माझ्या डॅडनं मला सांगितलं की आपलं घर हीच त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्यावेळी मात्र आमची चर्चा फारशी सुखावह नव्हती. घर ही मालमत्ता असू शकत नाही या कल्पनेला मला आजही आव्हान दिलं जातं. मला हेही कळतंय की असंख्य लोकांचं ते एक स्वप्न असतं. तीच त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक असते आणि काहीच नसल्यापेक्षा घर असणं चांगलं हेही मला माहीत आहे. मी आता तुम्हाला या लोकप्रिय सिद्धांतासाठी एक पर्याय देतो. मी आणि माझी पत्नी जर मोठं आणि भपकेबाज घर घेणार असू तर आम्हाला हे स्पष्टपणे दिसतं की ती आमची मालमत्ता नसेल, ते कर्ज असेल. कारण त्यावेळी आमच्या खिशातून पैसे जाणार असणार आहेत. तर माझं म्हणणं असं, छानसं घर ही भावनिक गोष्ट आहे, त्यामुळे माझ्या मुद्द्यावर एकमत होणार नाही हेही मला माहीत आहे. जेव्हा आपण पैशांविषयी बोलत असतो तेव्हा भावना ही आर्थिक बुद्धिमत्ता कमी करते.
हेही सत्य आहे. पैसा हा प्रत्येक निर्णय भावनिक करतो, हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवांवरून सांगतो. घरासंबंधी बोलायचं तर बहुसंख्य लोक घराचे पैसे फेडण्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहतात आणि मुळात जे घर त्यांच्या मालकीचंच नसतं त्याचे पैसे ते चुकवत राहतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर बहुसंख्य लोक दरवर्षी नवं घर घेतात आणि प्रत्येक वेळी मागचं कर्ज फेडण्यासाठी 30 वर्षांचं नवं कर्ज वळवून घेतात. गृहकर्जाच्या व्याजाची रक्कम जरी करातून वगळली जात असली तरी उरलेला कर आणि कर्जाचा हप्ता भरल्यानंतर जी रक्कम हाती पडते त्यातूनच त्यांना इतर खर्च भागवावे लागतात. हे चक्र गृहकर्ज फेडल्यानंतरही सुरूच असतं. मालमत्ता कर असतो. माझ्या सासू सासऱ्यांच्या घरातील कर जेव्हा महिन्याला $1000 झाला तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही वाढ त्यांच्या निवृत्तीनंतर झाली होती. त्यामुळे त्यांच्या बजेटवर खूप ताण पडला आणि त्यांना घर बदलण्याची सक्ती वाटू लागली. घरांची किंमत नेहमीच चढती राहते असंही नाही. माझ्या काही मित्रांच्या अंगावर अजून 10 लाखांचं गृहकर्ज आहे आणि त्यांनी आता ते घर विकलं तर $7 लाख येणार नाहीत अशी परिस्थिती आहे. कर्जफेड करत असताना समोर आलेल्या ज्या संधी हुकल्या त्यामुळे होणारा तोटा सर्वात मोठा आहे. तुमचा पैसा घरातच अडकलेला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त काम करावं लागेल, कारण येणारा पैसा खर्चाच्या रकान्यातून वाहत राहील. हाच आहे मध्यमवर्गीय कॅश फ्लोचा नमुना. एखाद्या तरुण जोडप्यानं त्यांच्या मालमत्तेच्या रकान्यात जास्त पैसे टाकले तर त्यांचं पुढचं आयुष्य समाधानात जाईल. विशेषतः त्यांची मुलं जेव्हा महाविद्यालयात जाऊ लागतील तेव्हा त्यांच्या मालमत्तेची किंमत आणि एकूणच मालमत्ताही वाढलेली असेल आणि नवे खर्च भागवण्यासाठी ती उपयुक्त ठरेल. बऱ्याचदा घर आणि गृहकर्जाचं आणि त्यामुळे वाढत्या खर्चाला कारण ठरतं. थोडक्यात सांगायचं तर मालकीचं घर असणं हा निर्णय खूपच महागडा आहे. तो जर गुंतवणुकीऐवजी घेतला गेला असेल तर त्याचा परिणाम 3 प्रकारे होऊ शकतो. 1. वेळेचं नुकसान. या काळात इतर मालमत्तांच्या किमतीत वाढ झालेली असू शकते. 2. जास्तीच्या भांडवलाचं नुकसान. घराशी प्रत्येक संबंधित असलेले वाढीव खर्च करण्याऐवजी तोच पैसा गुंतवणुकीसाठी वापरता आला असता. 3. शिक्षणाचं नुकसान. घर, बचत आणि निवृत्तीनंतरचे फायदे हे मालमत्तेच्या रकान्यात दाखवले जातात, कारण जवळ पैसे शिल्लक नसल्यामुळे गुंतवणूक केली जात नाही. त्यामुळे त्यांना गुंतवणुकीचा अनुभवही मिळत नाही. आजचं जग ज्यांना आधुनिक गुंतवणूकदार असं म्हणतं तेही मंडळी कधीच होऊ शकत नाहीत. आधुनिक गुंतवणूकदार नेहमी चांगल्या गुंतवणुकीत पैसा गुंतवतात. त्यानंतर ते सुरक्षित खेळणाऱ्या लोकांना त्याच विकतात. तुम्ही घरच घेऊ नका असंही मी म्हणत नाही. मी एवढंच सांगू पाहतो आहे की तुम्ही मालमत्ता आणि कर्ज यातला फरक समजावून घ्या. मला जेव्हा मोठं घर घ्यायचं असेल तेव्हा मी आधी मालमत्ता विकत घेईल जी घराच्या किमतीसाठी किंवा खर्चासाठी कॅश फ्लो निर्माण करेल. मध्यमवर्ग हा आर्थिकदृष्ट्या किती डळमळीत पायावर उभा आहे हे 1990मधल्या मंदीनं आणि त्यामुळं झालेल्या नोकरकापातीनं दाखवून दिलं. म्युच्युअल फंड्स लोकप्रिय आहेत कारण ते सुरक्षिततेचं प्रतिनिधित्व करतात. म्युच्युअल फंड विकत घेणारे सामान्य जन हे इतर वेळी कर आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, बचत करण्यासाठी आणि क्रेडिट कार्डची परतफेड करण्यासाठी पैसे मिळवण्यात वेगळं असतात. त्यांना गुंतवणुकीचा अभ्यास करण्यासाठी, ते शिकण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे ते म्युच्युअल फंड मॅनेजरवरच अवलंबून असतात. शिवाय म्युच्युअल फंड्स हे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी करत असल्यामुळे त्यांनाही विविधतेमुळे आपला पैसा सुरक्षित आहे याचं समाधान लाभतं. म्युच्युअल फंड दलाल आणि अर्थ सल्लागारांच्या या विविधतेच्या शिकवणुकीशी हा मध्यमवर्गीय गट सहमत असतो. त्यांचं एकच सांगणं असतं, सुरक्षित खेळा, जोखीम टाळा. खरी शोकांतिका ही आहे की सामान्य मध्यमवर्गीय माणसांसमोर जी जोखीम असते त्यामागे अर्थनिरक्षरता हेच कारण आहे. त्यांना तेच समजत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ते सुरक्षित खेळण्याचा मार्ग निवडतात. त्यांचा ताळेबंद कधीच समतोल नसतो. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असतो आणि उत्पन्न निर्माण करणाऱ्या मालमत्ताच नसतात. त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत म्हणजे त्यांच्या पगाराचा चेक असतो. उपजीविकेसाठी ते त्यांच्या मालकावर किंवा कंपनीवर पूर्णपणे अवलंबून राहतात. त्यामुळे खरोखरची आयुष्य घडवणारी संधी जेव्हा याच लोकांसमोर उभी असते तेव्हा ते तिचा लाभ घेऊ शकत नाहीत. ते फार मेहनत घेत असतात. कराच्या बोजाखाली त्यांची मान असते आणि त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असतो. त्यामुळे त्यांना सेफ खेळणंच भाग असतं. या भागाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मालमत्ता आणि कर्ज यांच्यातील फरक माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. तो फरक एकदा समजला की उत्पन्न निर्माण करणाऱ्या मालमत्तेची खरेदी करण्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करता येईल.
हा श्रीमंतीच्या पायऱ्यांकडे नेणारा चांगला मार्ग आहे. हे असं करत राहिलात की तुमच्या मालमत्तेचा रकाना मोठा होऊ लागेल. त्याचबरोबर कर्ज आणि खर्च कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसं केलं की मालमत्तेच्या रकान्यात वाढ करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. लवकरच मालमत्तेचा पाया अधिक खोलवर जाईल आणि तुम्ही अधिक धोक्याच्या सट्टेबाजीच्या गुंतवणुकीकडे वळू शकाल. या गुंतवणुकींवरील मोबदला 100% आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळू शकतो. $5,000ची गुंतवणूक $10,00,000 किंवा त्यापेक्षा जास्तही देऊ शकते. अशा गुंतवणुकींना पण तुम्ही जर आर्थिक अभ्यासाला सुरुवात केलीच तर या सहजपणे करता येतील. या गुंतवणुकी जोखमीच्या नसतात. अर्थनिरक्षरतेपासून आर्थिक बुद्धिमत्तेचा अभाव असल्याने या व्यक्ती अतिजोखमीच्या बनतात. समाज जे करतो तेच तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला पुढील चित्र बघायला मिळेल. ते म्हणजे तुम्ही जर कर्मचारी आणि घरमालकही असाल तर तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी काम करत असता. पगाराच्या चेकसाठी काम करणारे सारेच जण मालक किंवा भागधारकांना श्रीमंत करतात. तुमचे प्रयत्न आणि यश हे मालकांचं यश किंवा त्यांच्या सुखद निवृत्तीसाठी मदत करतं. तुम्ही सरकारसाठी काम करता तर तुमच्या उत्पन्नातला आपला हिस्सा सरकार तुम्हाला दिसण्याआधीच काढून घेतं. खूप काम करून तुम्ही जर सरकारला देत असलेल्या करांची रक्कम वाढवता. बहुसंख्य माणसं जानेवारी ते मेपर्यंत फक्त सरकारसाठीच काम करतात. तुम्ही बँकेसाठी काम करता. करारानंतरचा तुमचा सर्वात मोठा खर्च असतो गृहकर्ज आणि क्रेडिट कार्ड. यामध्ये अडचण एवढीच आहे की खूप काम केल्यानंतरही या तिन्ही पातळ्यांमध्ये देण्याची रक्कम तितकीच वाढलेली असते. तुम्ही केलेले परिश्रम तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियाच्या उपयोगी कसे पडतात हे शिकायला हवं. स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही लक्ष कसं निर्धारित करता? बहुसंख्य व्यावसायिकांना व्यवसाय सांभाळून मालमत्ता घेण्यासाठी त्यांच्या पगारावरच अवलंबून राहावं लागतं. तुमची मालमत्ता वाढत जाते तसं तुमच्या यशाचं प्रमाण मोजलं जातं. एखाद्या व्यक्तीला आपण श्रीमंत आहोत हे कसं समजतं तर त्याच्याकडे संपत्ती आहे. मला कर्ज आणि मालमत्तेची व्याख्या माहीत आहे तसं मलाही संपत्तीची व्याख्या माहीत आहे. आता एक उदाहरण बघूया. माझ्या मालमत्तेच्या रकान्यातून $1,00,000 कॅश फ्लो आहे आणि माझा महिन्याचा खर्च $2,00,000 आहे. तर माझी संपत्ती किती? या परिस्थितीमध्ये मी किती दिवस जिवंत राहू शकेन? आपण 30 दिवसांचा महिना गृहीत धरला तर माझ्या कॅश फ्लोनुसार माझ्याकडे 15 दिवस पुरेल एवढा पैसा आहे. माझ्या मालमत्तेतून जेव्हा मी $2,00,000 मिळवेन तेव्हा मी धनवान असेन. मी अजूनही श्रीमंत नाही, मी धनवान आहे. आता माझे महिन्याचे खर्च मालमत्तेतून निर्माण होणाऱ्या कॅश फ्लोमधून भागतात. आता मला जर खर्च वाढवायचे असतील तर मला मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न वाढवायला हवं. इथं हे लक्षात घ्यायला हवं की मी आता पगारावर अवलंबून नाही. मी माझा मालमत्तेचा रकाना वाढवण्यात यशस्वी झालो आहे. मी त्यावरच लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळंच मी आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. लक्षात घ्या, मी माझी नोकरी आज सोडली तर मालमत्तेतून येणाऱ्या उत्पन्नावर माझा खर्च भागू शकतो. आता मालमत्तेतून अधिक पैसा मिळवणं आणि त्याची पुनर्गुंतवणूक करणं हेच माझ्या पुढचं ध्येय आहे. त्या रकान्यात जेवढा अधिक पैसा असेल तेवढा तो अधिक मोठा होईल. तोपर्यंत माझे खर्च मालमत्तेतून येणाऱ्या पैशांपेक्षा कमी राहिले तर मी श्रीमंत होईल. हे उत्पन्न मी शारीरिक श्रमांव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून मिळवलेलं असेल. मी सतत पुनर्गुंतवणूक करत असल्यामुळे सध्या श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे. श्रीमंतीची खरी व्याख्या ही बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असल्यामुळे तुम्ही खूपच श्रीमंत होऊ शकत नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. श्रीमंत मालमत्ता विकत घेतात. गरिबांना फक्त खर्च असतात. मध्यमवर्गीय जे कर्ज घेतात तीच त्यांची मालमत्ता वाटते. मध्यमवर्गीय जे कर्ज घेतात तीच त्यांना मालमत्ता वाटते. तर मग मी माझ्या व्यवसायाकडे कशा प्रकारे लक्ष देऊ यावर उत्तर हवं आहे तर चला मग चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि भाग नंबर 3 बघायला आणि ऐकायला विसरू नका.